नमस्कार. तर मी फौजी मनीषा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्या शोड्यामध्ये. तर नोकरीला लागण्याच्या अगोदर ना माझ्यासाठी कोणीतरी आयडियल ठरत होतं किंवा कुणाकडे तरी पाहून मी पण मोटिवेट व्हायचे की हा मला यांच्यासारखं बनायचं आहे, यांच्यासारखं सक्सेसफुल बनायचं आहे. पण मला कधी हे वाटलं नव्हतं का कोणी माझ्याकडं पाहून पण असं म्हणजे मला पण कोणी मोटिवेशनल समजेल किंवा माझे व्हिडिओ वगैरे पाहून त्या कुणाला तरी मोटिवेशन भेटेल असं कधी मला वाटलं नव्हतं. आणि खरंच आता तसं झालं आहे की माझे व्हिडिओ पाहून किंवा मला पाहून कोणीतरी मोटिवेट होत आहे आणि ह्या गोष्टीचा मला गर्व नाही तर ह्या गोष्टीचा मला खरंच अभिमान वाटतोय का मी पण कुणासाठी तरी एक आयडियल बनले. एका ताईचा काल मला मेसेज आला होता. ताई नाही म्हणू शकत आपण, तिला एक आई म्हणू शकतोय. तिला 1.5 वर्षाचं बाळ आहे. तर तिने मला असा मेसेज केला होता की दीदी मला 1.5 वर्षाचं बाळ आहे आणि तुमचे व्हिडिओ पाहून मला वर्दीची खूप आवड निर्माण झाली आणि माझं स्वप्नही काहीतरी म्हणजे तिला बनायचंच होतं. तर तुमचे व्हिडिओ पाहून मला आता वर्दीची आवड निर्माण झालेली आहे आणि मला माझ्या स्वतःसाठी काहीतरी करायचं, तर मला मोटिवेशन द्या. तर त्यासाठी पहिल्यांदा त्या ताईला माझ्याकडून मनापासून सॅल्यूट आहे का तिने एका मुलीचं कर्तव्य, एका पत्नीचं कर्तव्य, एका म्हणजे सुनेचं कर्तव्य आणि एका आईचं कर्तव्य निभवत असताना तिने स्वतःसाठी डिसिजन घेतला की मला काहीतरी बनायचं आहे. आणि म्हणजे आता 1.5 वर्षाचं बाळ असताना तिने म्हणजे माझे व्हिडिओ पाहून किंवा तिच्या अगोदरही स्वप्न असू शकतात, पण माझे व्हिडिओ बघून तिला आणखीन थोडंसं म्हणजे प्रोत्साहन भेटलं तर त्याचा खूप मला आनंद भेटतोय. तर त्या ताईसाठी मी 2 स्टोरी सांगू शकते, एक सक्सेसवाली एक अनसक्सेसवाली. तर पहिली सांगते मी अनसक्सेसवाली. माझ्या चुलत आत्याची मुलगी आहे. तर तिला जेव्हा म्हणजे तिचे पप्पा वगैरे एस टी महामंडळामध्ये कामाला होते, तर तिचा जेव्हा 10वी वगैरे झालं ना तर तिला अपॉर्च्युनिटी होती की एस टी महामंडळामध्ये म्हणजे आपल्या बसमध्ये जे कंडक्टर असतात तर महिला कंडक्टर म्हणून तिचं सिलेक्शन होत होतं. पण त्यावेळेस तिच्या आजीने तिला मना केलं, म्हणजे नकार दिला की नाही तू एक मुलगी आहे, तू कशी करणार किंवा तिकीटं वगैरे एवढ्या गर्दीत माणसांमध्ये तुला म्हणजे तू कशी करशील, तर नको तू दुसरी नोकरी बघ, ही करू नको. तर त्या मुलीला म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीला तिच्या आजीने त्यावेळेस जाऊ दिलं नाही. तर त्या मुलीला आत्ता एवढा पस्तावा होतोय. तर आत्ता त्या मुलीच्या मुली 12वी प्लस झाल्यात, आता 12वी होऊन गेली, म्हणजे एवढ्या मोठ्या मुली झाल्यात तरीही ती अजून पस्तावा करते. जेव्हा मी नोकरीला लागले तेव्हा मला ती बोलली का खरंच तू डिसिजन घेतला, कुणाचं ऐकलं नाही, तुझ्या मनाचं ऐकलं आणि तू आता सक्सेस झालीस. मी ती गलती केली, मी माझ्या आजीचं ऐकलं. मी जर तेव्हा नोकरी जॉईन केली असती, तो जॉब जॉईन केला असता तर आता मला पस्तावायची वेळ आली नसती. तर तिला आत्ता पस्तावा येतोय की मी त्यावेळेस ती नोकरी का जॉईन केली नाही. तर ती म्हणते की मी माझ्या मुलींना शिकवीन, त्यांना मोठं करीन आणि तिचे स्वप्न ती त्या मुलींमध्ये पाहते. तर सांगा मला काय उपयोग झाला. जीवनात एकच लाईफ भेटते, एकच जीवन भेटतं आणि त्यातही आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकत नाही. तर दुसरी स्टोरी सांगते, ही झाली अनसक्सेस स्टोरी. दुसरी स्टोरी सांगते सक्सेसवाली. तर एक माझी मैत्रीण होती जी आमच्यासोबत पोलीस भरतीची तयारी करायची. पोलीस भरतीची तयारी करत असताना तिचं ग्राउंड एक्सलंट होतं. त्याच्यानंतर ना तयारी करत असताना 2018मध्ये आम्ही पेपर दिले, पण ते म्हणजे एक्झाम वगैरे दिले, पण आमची पहिलीच भरती होती आणि त्यामध्ये आम्हाला सक्सेस भेटलं नाही. तर त्यानंतर घरच्यांनी तिचं लग्न वगैरे केलं, मुलगाही छान होता. तर घरच्यांच्या मनानुसार तिने लग्न केलं. लग्न करून ती तिच्या हजबंडसोबत त्या सिटीमध्ये गेली जिथं ज्या सिटीमध्ये त्यांचा जॉब होता. नंतर तिला मुलगाही झाला, तिचा मुलगा 4 वर्षाचा झाला. तर तोपर्यंत तिने तिचं स्वप्न मनामध्ये ठेवलं होतं की हा मला पोलीस व्हायचं आहे म्हणजे व्हायचं आहे कोणत्याही कंडिशनमध्ये. तिने तेवढा जो 4-5 वर्षाचा काळ होता त्यामध्ये तिने अभ्यास सोडला नाही, ग्राउंडही सोडला नाही. ती अभ्यास करत राहिली, ग्राउंड करत राहिली. तिला जेवढा टाईम भेटेल तेवढा टाईम तिने तिच्या स्वप्नासाठी दिला. तिचं बाळ 4 वर्षाचं झाल्याच्या नंतर ना तिला म्हणजे एक अपॉर्च्युनिटी भेटली आणि तिने पोलीस भरती 2023ची दिली. त्यामध्ये ती सक्सेस झाली आणि मुंबई सिटी पोलीस झाली. पोलीस झाल्याच्या नंतर ना तिला मी फोन केला कॉंग्रॅच्युलेशन वगैरे करायला. तर तेव्हा मी तिला विचारलं आता मुलाचं वगैरे कशी करशील. तेव्हा तिने सांगितलं की हो बाळ माझं आता 4 वर्षाचं झालं, मी सगळ्यांच्या मनासारखं केलं, लग्नही केलं, हजबंडसोबत इकडेही आले, आता बाळही घरच्यांच्या म्हणण्यानुसार बाळही झालं. बाळ आता 4 वर्षात झालं आणि वेळ होती म्हटली आता माझ्या स्वप्नांची ते मी पूर्ण करणार आणि ते मी पूर्ण केलं आणि तिच्या हजबंडनेही तिला साथ दिली. आता खूप छान असं तिचे हजबंडही जॉब करतात, ती जॉब करते. आणि जसं ती ताई म्हणते की मी कुठून सुरुवात करायची. आता तिचं जर स्वप्न पोलीस भरतीचं आहे किंवा SSC GDचं आहे, कोणतंही असो, तर त्यासाठी आपल्याला जवळच आपल्या अकॅडमी असतात, पोलीस भरतीच्या अकॅडमी असतात. तर त्या अकॅडमीमध्ये तुम्ही जाऊ शकताय. तिथे जाऊन तुम्ही सांगू शकताय की तुमचं एम काय, तुमचं टार्गेट काय, ध्येय काय आहे, त्यानुसार तुम्हाला ते गायडन्स करणार. यूट्यूब चॅनल आहेत, खूप चांगले यूट्यूब चॅनल आहेत, प्रत्येक क्षेत्रातले प्रत्येक फील्डमधले यूट्यूब चॅनल आहेत, ते सर्च करा, त्यानुसार चाला. म्हणजे आपल्या स्वप्नांकडे जाण्याच्या रस्त्यावर तर सुरुवात करा, ॲटोमॅटिक पुढचे रस्ते आपल्याला मोकळे होत चालतात. तुम्ही फक्त सुरुवात करा.
जसं माझ्या आत्याच्या मुलीचं झालं, ती किती आता पश्चाताप करते, काही उपयोग झाला का नाही, त्यावेळेस जो डिसिजन घ्यायचा होता तो ती घेऊ शकली नाही, त्याचाच पश्चाताप ती आत्ता करते. तर सगळ्या मुलींना मला हेच म्हणायचं आहे, तुम्हाला अधिकार आहे स्वप्न पाहण्याचा. हां, तुम्ही कर्तव्य पार पाडताय ना, पाडा. कर्तव्याशी तिथं हे नाही करायचं, तिथं मखरागिरी नाही करायची, कर्तव्यही पार पाडायचं, स्वतःची स्वप्नही जोपासायचं आणि शेवटच्या टोकापर्यंत जायचं आणि सक्सेस व्हायचं. आणि हो, तुमचे काही प्रॉब्लेम असतात तर नक्की तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि हो, मी कॅपेबल समजते मला स्वतःला त्या प्रश्नांचं उत्तर द्यायला, कारण मी ते फेस करून आलेलं आहे, त्या गोष्टींचं मी स्ट्रगल करून आलेलं आहे आणि त्या गोष्टीमधून मी शून्यातून मी इथपर्यंत आलेलं आहे. तर प्रत्येक गोष्टीचं मला उत्तर चांगल्यापैकी देता येतं किंवा त्याचं ॲन्सर देता येतं. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी, छान स्टोरीज ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला, भेटू अशा छान आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये.